तर लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम मधला हा जो क्वेश्चन मी इथं बोर्डवर लिहिलाय तो बऱ्याचदा विचारला गेला एक्झाममध्ये, आणि अशाच टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाममध्ये विचारले जातात. हा टॅन इनव्हर्स आहे, तसा एक साइन इनव्हर्सचा आहे, आणि लॉग ऑफ बी अपॉन ए वाला पण एक क्वेश्चन विचारला जातो. तर आपण आज हा क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन कसा येतो, प्रूव्ह दॅट दिस इनइक्वालिटी म्हणजे बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर लेस दॅन टॅन इनव्हर्स बी मायनस टॅन इनव्हर्स ए लेस दॅन बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि त्यांनी एक कंडिशन काय दिली आहे की 0 लेस दॅन ए लेस दॅन बी, म्हणजे काय, ए आणि बी हे 0 पेक्षा मोठे आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत थोडक्यात, आणि बी हा ए पेक्षा मोठा आहे. तर या कंडिशनवरून आपल्याला हे हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर अशा प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे एका फिक्स पॅटर्न मध्ये येतं आणि ते तुम्हाला जमायला पाहिजे. तर हे जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय याच्यावरून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यावरून तुम्हाला एफ ऑफ एक्स काय आहे हे समजायला पाहिजे. तर इथं सेंटरमध्ये जी टर्म दिलेली असते ना त्याच्यावरून तुम्हाला गेस करायचं आहे किंवा त्याच्यावरून लॉजिकली तुम्हाला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लिहायची आहे. तर इथे सेंटरमध्ये टॅन इनव्हर्स ऑफ बी आणि टॅन इनव्हर्स ऑफ ए आहे, म्हणजे अशा ज्या टर्म्स आहेत त्या आपण थोड्या वेळापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलं की हे जे आहे ते एफ ऑफ एक्स मध्ये ए आणि बी ठेवल्यानंतर अशा टर्म्स येतात. याचा अर्थ काय की एफ ऑफ एक्स जे आहे ते टॅन इनव्हर्स ऑफ एक्सच असायला पाहिजे, कारण इथं टॅन इनव्हर्स बी आणि टॅन इनव्हर्स ऑफ ए आलेला आहे. म्हणून आपण स्टार्ट करताना असं करायचं, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, हे असं आपण याचं सोल्युशन स्टार्ट करतो. आणि याला सोडवताना आपण सोबतच एक कंडिशन लिहितो, विदिन द लिमिट आपण इथं काय म्हणणार आहे ए कॉमा बी, आणि दिस बोथ ए अँड बी आर पॉझिटिव्ह नंबर्स. इथे त्यांनीच दिलेली कंडिशन आहे की ए आणि बी हे दोन्ही काय पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आणि याच्यासाठी मग आपण काय करायचं, ॲज युजल आपण लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमच्या कंडिशन्स चेक करायच्या. तर पहिली स्टेप काय आहे, तर पहिली स्टेप आहे कंटिन्युटी चेक करण्याची. कंटिन्युटी चेक करताना टॅन इनव्हर्स ऑफ एक्स हा इन्फिनिटी कुठं येतो हे आपण चेक करायला पाहिजे. सो इफ यू ऑब्झर्व टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स हा इन्फिनिटी कधी येतो, तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर एक्सच्या व्हॅल्यू की कुठून कुठं ठेवल्यानंतर असं इन्फिनिटी येते हे बघायचं आपल्याला. तर जर तुम्ही टॅन ऑफ एक्सचा ग्राफ जर पाहिला, टॅन ऑफ एक्सचा ग्राफ पाहिला तर तो कसा आहे, तर साधारण तो इकडे टॅन ऑफ एक्स जर आपण पाहिला तर हे अशा प्रकारे म्हणजे इन्फिनिटी वर, म्हणजे टॅन 0 हे 0 असतं बघा, आणि टॅन ऑफ 90 डिग्री, टॅन ऑफ 90 डिग्री जर आपण बघितला तर तो असतो इन्फिनिटी. आणि एक्स कुठलाही आपण एक्सची व्हॅल्यू जर आपण पॉझिटिव्ह नंबर कुठलाही घेतला, म्हणजे इथं बघा इथं आपल्याला काय 0 व्हॅल्यू आहे, इथं 0 आहे, 1 2 3 4 असं इन्फिनिटी पर्यंत जाते. म्हणजे 0 ते इन्फिनिटी कुठलाही नंबर जर आपण एक्स म्हणून घेतला तर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ना ते आन्सर 0 आणि 90च्या मध्येच असणार आहे, इन्फिनिटी कधी असणार नाही, हे लक्षात येते. सो याचा अर्थ काय की हे जे फंक्शन आहे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स फॉर एनी पॉझिटिव्ह नंबर्स, कुठलाही पॉझिटिव्ह नंबर जर तुम्ही ठेवला तर याचं जे आन्सर आहे ते 0 आणि 90च्या मध्येच येईल. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवरती पण टाईप करून असं पाहू शकता, कुठलाही मोठा नंबर टाका, टॅन इनव्हर्स ऑफ दॅट करून जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला 90च्या खालीच नंबर मिळेल, क्लोज टू 90 मिळेल. मोठा नंबर असेल तर 0 असेल तर 0, आणि π/4 ला तुम्हाला माहिती आहे इट इज व्हॉट 1. सो याच्यावरून आपल्याला याची कंटिन्युटी सांगता येते. कंटिन्युटी सांगताना एक कंडिशन इथं तुम्ही सांगू शकता की एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स जे आहे हॅज रियल आन्सर्स और रियल वैल्यूज within a comma b, within a comma b, therefore f of x is what, f of x is what, continuous असं आपण याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरी जी कंडिशन आहे ती आहे डिफरन्शिएबिलिटीची.
तर आता ही डिफरन्शिएबिलिटी चेक करण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला काय करायचं आहे, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काढायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तर निघाला, पण हा जो डेरिव्हेटिव्ह आहे या नंबरसाठी रिअल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आता तुम्ही जर इथं पाहिलं तर एक्स ची कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर याचा आन्सर इन्फिनिटी येते, तुम्ही चेक करा. इथं कुठलीच व्हॅल्यू म्हणजे इन्स्टेड ऑफ इन्फिनिटी किंवा झिरो जरी ठेवलं तुम्ही तरी याचा आन्सर काय होतं, 1 होतं. हे सगळं जे आन्सर आहे ते इन्फिनिटी बनवण्यासाठी एक्सला आपल्याला ना √-1 म्हणजे इमॅजिनरी नंबर ठेवायला लागतो. आणि इथं आपल्याला जे डोमेन दिले ते रिअल नंबरचं आहे. तो रिअल नंबर कोणताही एक रिअल नंबर जर तुम्ही ठेवून पाहिलं, पॉझिटिव्ह रिअल नंबर, तर डेफिनेटली तुम्हाला जे आन्सर येते ते रिअल आन्सरच येणार आहे. त्याच्यामुळं इन्फिनिटी यायचा काही प्रश्न नाही. सो आपण म्हणू शकतो एफ डॅश ऑफ एक्स हॅज real answers for all positive numbers. कारण इथं कंडिशन पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणून त्यांनी सांगितले, म्हणून आपण असं लिहिलं. सो पॉझिटिव्ह नंबर्स देअरफॉर व्हॉट, इट इज डिफरन्शिएबल. काय म्हणायचं, इट इज डिफरन्शिएबल विदिन A, B. ह्या दोन कंडिशन सगळ्यात पहिला तुम्हाला लिहून घ्यायचे. आणि आता आपण यायचं, आता ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपण ह्याला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम अप्लाय करतो. देअरफॉर ॲज पर LMVT आपण काय म्हणतो, ॲज पर LMVT आपण काय म्हणतो, एफ डॅश ऑफ सी, हे फॉर्म्युला इथं लिहिणं खूप गरजेचं आहे. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. आता जर आपण इथं ह्या सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या, म्हणजे बघा एफ डॅश ऑफ एक्स काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्याऐवजी आपण इथं एफ डॅश ऑफ सी साठी 1/1 प्लस सी स्क्वेअर असं ठेवूया. दॅट इज इक्वल टू एफ ऑफ बी. हे बघा एफ ऑफ एक्स आपण टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हटलंय, त्यामुळे एफ ऑफ बी काय येणार आहे, टॅन इनव्हर्स ऑफ बी येणार. सो इथं आपण म्हणायचं काय, टॅन इनव्हर्स ऑफ बी म्हणायचं, मायनस इथं काय म्हणायचं, टॅन इनव्हर्स ऑफ ए म्हणायचं. अँड डिवायडेड बाय बी आणि ए मध्ये काही चेंज नाही, बी मायनस ए. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरममुळे आपण हे असं सांगू शकतो. आणि कुठलाही अशा टाईपचा प्रॉब्लेम आला तर सगळ्यात पहिला हे कॉमनली तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. एकदा का इथवर तुमचं सोल्युशन आलं तर तुम्हाला इथं काय करायचं, कंडिशन लिहायची आहे. ह्याच्यानंतर तुमचं खरं सोल्युशन स्टार्ट होतं. अँड ते कसं आहे, सच दॅट ॲज पर LMVT दिस इज, and for this we can say that such that C belongs to what, C belongs to A, B. म्हणजे काय बघा, C हा A आणि B च्या मध्ये यायला पाहिजे. आता A आहे तो छोटा नंबर आहे आणि B आहे तो मोठा नंबर आहे. याचा अर्थ काय, A is less than C is less than B, है की नाही. C हा A आणि B च्या मध्ये पाहिजे, त्यामुळे ते आपण अशा प्रकारे लिहायचं. हे पण कॉमन आहे, अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर हे पण कॉमन आहे. आता याच्यानंतर काय करायचंय ते बघा. तर इथं जे सेंटरला सी दिसते ना, त्या सी ला आपण अशा पद्धतीने कन्वर्ट करायचं. इथं जे तुम्हाला एफ डॅश ऑफ सी चं जे पण टर्म आहे ना, त्या टर्म प्रमाणे तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं. आणि एकदा का ते केलं की तुमचं सोल्युशन झालं. म्हणजे इथं काय बघा, 1/1 प्लस सी स्क्वेअर आहे. तर सगळ्यात पहिला मी काय करतो, तिन्ही टर्मचा ऍट ए टाइम स्क्वेअर करतो. म्हणजे काय होईल, हे होईल ए स्क्वेअर, हे होईल सी स्क्वेअर आणि हे काय होईल, बी स्क्वेअर होईल. तर असे जर कुठलेही आपण 3 नंबर बघितले जे चढत्या क्रमाने आपण असे लिहिलेले आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांचा जर आपण स्क्वेअर केला तर त्यांची इनइक्वॅलिटी तशीच राहते. म्हणजे मोठा आहे तो आणखीन मोठा होतो, छोटा आहे तो कंपॅरेटिव्हली त्याच्या प्रमाणात छोटाच राहतो. त्यामुळे ह्या इनइक्वॅलिटी साईनमध्ये काहीच फरक नाही पडणार, हे असंच राहणार. तसंच आपण आता इथं बघायचं, सी स्क्वेअर कसे आलो आपण, आता +1 आपल्याला करायचं आहे. हे करताना पण तुम्ही लक्षात घ्या, कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरमध्ये कॉमनली आपण एखादा पॉझिटिव्ह नंबर ऍड केला तर त्याची इनइक्वॅलिटी सेमच राहते. म्हणजे त्याच्या जे इन्क्रीजिंग ऑर्डरचं प्रमाण आहे ते तसंच राहते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तर तुम्ही इथवर यायचं, पण आपल्याला सेंटरमध्ये कसं पाहिजे, असं पाहिजे, सेम अशी टर्म पाहिजे.
त्यामुळे हे असं न ठेवता आपण काय करायचं, ह्याचा परत इनव्हर्स घ्यायचं. सगळे जे आन्सर्स आहेत त्याला काय करायचं, रिव्हर्स करायचं, 1/that आन्सर करायचं. म्हणजे कसं करायचं बघा, 1/1 प्लस ए स्क्वेअर, इथं काय येणार 1/1 प्लस सी स्क्वेअर येणार, आणि इथं काय येणार 1/1 प्लस बी स्क्वेअर येणार. येतं लक्षात. तर आता हे जे आहे असं रिव्हर्स करताना मात्र काय होते बघा, हे इनइक्वालिटी साइन चेंज होते. म्हणजे बघा, जर मोठा नंबर आपण 1/, केला तर त्याच्यापासून आपल्याला छोटा नंबर येतो. फॉर एक्झाम्पल आपण बघा असं जर 1, 2, 3 घेतलं तर 3 मोठा आहे 2 पेक्षा, 2 मोठा आहे 1 पेक्षा. पण रिव्हर्स केलं तर 1/1 होणार, 1/2 आणि 1/3 होणार. आणि हे बघा हे 1च राहतं, हे 1/2 म्हणजे 0.5 होत आहे, आणि हे काय 0.33 वगैरे असं काहीतरी होते. म्हणजे मोठा नंबर आहे तो छोटा होतो आणि छोटा नंबर आहे तो मोठा होतो. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे जे साइन आहे ते आता काय होणार, रिव्हर्स होणार. आणि एकदा का तुम्हाला हे सेंटरमध्ये अशी टर्म आली तर तुम्ही राईट हँड साइडची टर्म जी आहे ती इथे रिप्लेस करू शकता. आणि म्हणून तुम्ही हे असं लिहू शकता 1/1 प्लस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन, याच्याऐवजी आता आपल्याला ही टर्म ठेवायची आणि ते काय होईल, टॅन इनव्हर्स ऑफ बी मायनस टॅन इनव्हर्स ऑफ ए अपॉन बी मायनस ए ग्रेटर दॅन 1/1 प्लस बी स्क्वेअर. आता याच्यानंतर बी मायनस ए ही टर्म आपण थ्रू आउट मल्टिप्लाय करूया. तुम्ही लक्षात घ्या बी मोठा आहे ए पेक्षा, त्यामुळे हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि याच्या साईनमध्ये काहीच फरक नाही पडणार. फक्त आपल्याला जे आन्सर विचारलंय याच्यामध्ये 1/1 प्लस बी स्क्वेअर ही लेफ्टला आहे आणि याचं जे ओरिएंटेशन आहे ते टुवर्ड्स राईट आहे. म्हणजे हे सगळंचं सगळं असंच लिहिले, फक्त त्याला असं केलेलं आहे. ओके. आणि म्हणून बी मायनस ए ने थ्रू आउट मल्टिप्लाय केलं तर हे असं मिळणार आहे तुम्हाला, बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर छोटा, आणि इथं काय येणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ बी मायनस टॅन इनव्हर्स ऑफ ए, आणि मग परत इथं काय येणार आहे बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर. आणि हेच आपलं रिक्वायर्ड प्रूफ आहे. इथं तुम्ही असं म्हणू शकता हेन्स प्रूव्ड, दॅट इज युअर फायनल आन्सर. आता कधी कधी याला जोडून आणखीन एक प्रश्न असतो, टॅन इनव्हर्स ऑफ 3 मायनस सम π/2 वगैरे अशा टाईपमध्ये π/4 वगैरे असतं. आणि अशा टाईपचे जर क्वेश्चन म्हणजे ह्याचं एक्सटेन्शन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बी आणि एच्या व्हॅल्यू अज्युम करावे लागतील आणि त्यानुसार तुम्हाला ते पर्टिक्युलर क्वेश्चन सोडवावा लागेल. ओके.